महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या राज्यसभेच्या एका जागेवरून महाविकास आघाडीत मोठी खळबळ उडालेली आहे. संख्याबळानुसार आघाडीच्या वाट्याला केवळ एक जागा येणार असताना खासदार संजय राऊत यांनी अचानक शरद पवारांच्या नावाचा प्रस्ताव ठेवून राजकीय बॉम्ब टाकलेला आहे. विशेष म्हणजे स्वतःच्या पक्षातील प्रियंका चतुर्वेदींचा दावा आणि आदित्य ठाकरेंचा हट्ट बाजूला सारून राऊत पवारांसाठी एवढी फिल्डिंग का लावतायत हा प्रश्न सर्वांनाच पडलेला आहे. या धडपडीमागे केवळ आघाडी धर्म नसून 2028चा मोठा राजकीय डाव दडलेला असल्याचं बोललं जातंय. 2028 मध्ये जेव्हा संजय राऊतांची स्वतःची खासदारकी संपेल तेव्हा त्यांना पुन्हा निवडून येण्यासाठी मित्रपक्षांच्या, विशेषतः शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या आणि काँग्रेसच्या मतांची नितांत गरज भासणार आहे. आज शरद पवारांना मदत करून भविष्यातील आपली खुर्ची सुरक्षित करण्याचा हा एक प्रकारचा बार्टर डील असल्याचा संशय राजकीय वर्तुळात व्यक्त केला जातोय. दुसरीकडे काँग्रेसनेही या जागेवर दावा ठोकला असून उद्धव ठाकरेंनी विधान परिषदेवर जावं असा नवा पेच टाकलेला आहे. आदित्य ठाकरेंनी शिवसेनेचा दावा स्पष्ट केल्यावर राऊतांना यू-टर्न घ्यावा लागला असला तरी पडद्यामागून सुरू असलेल्या या हालचाली राऊतांच्या वैयक्तिक राजकीय अस्तित्वासाठी अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जात आहेत. नेमकं कसं तेच आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेणार आहोत. थोडक्यात पण महत्त्वाचं. महाराष्ट्रातील राज्यसभेच्या रिक्त होत असलेल्या 7 जागांच्या निवडणुकीने राज्याच्या राजकारणात सध्या मोठी खळबळ उडून दिलेली आहे. विधानसभेतील सध्याचं पक्षीय बलाबळ पाहता महायुतीचं पारडं जड असून त्यांना 7 पैकी 6 जागा सहज मिळतील असं दिसतंय. मात्र महाविकास आघाडीच्या वाट्याला येणाऱ्या एकमेव जागेवरून मित्रपक्षांमध्ये जो संघर्ष आणि अंतर्गत डावपेच सुरू झालेले आहेत त्यातून अनेक राजकीय अर्थ काढले जात आहेत. यात सर्वात लक्षवेधी ठरली आहे ती म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी घेतलेली भूमिका. राऊत यांनी आपल्याच पक्षाचा दावा बाजूला सारून शरद पवारांना राज्यसभेवर पाठवण्यासाठी जी धडपड सुरू केली आहे त्यामागे केवळ आघाडी धर्म नसून 2028च्या स्वतःच्या खासदारकीच्या सुरक्षेचा मास्टर प्लॅन असल्याच्या चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगू लागलेली आहे. संजय राऊत यांनी अचानकपणे शरद पवारांच्या नावाचा प्रस्ताव समोर ठेवून एक प्रकारे राजकीय बॉम्बच टाकला असं म्हणायला हरकत नाही. राज्यसभेची ही एक जागा निवडून आणण्यासाठी किमान 37 आमदारांच्या मतांची आवश्यकता आहे. महाविकास आघाडीतील संख्याबळ पाहता काँग्रेसकडे सर्वाधिक मतं असली तरी राऊतांनी पवारांच्या नावाला पसंती देऊन सर्वांना चकित करून टाकलेलं आहे. प्रत्यक्षात शरद पवार स्वतः राज्यसभेवर जाण्यास फारसे उत्सुक नसल्याचं बोललं जात होतं. तरी देखील राऊत यांनी त्यांचं मन वळवण्यात यश आल्याचा दावा करत पवारांच्या उमेदवारीसाठी जोरदार फिल्डिंग लावली आहे. राऊत यांची ही भूमिका आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या भूमिकेपेक्षा काहीशी वेगळी वाटू लागल्यानं पक्षात आणि आघाडीत मोठ्या प्रमाणावर गोंधळाचं वातावरण निर्माण झालं. संजय राऊत यांच्या या भूमिकेला तात्काळ विरोध किंवा प्रतिउत्तर हे घरच्याच मैदानातून आलेलं आहे. युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी स्पष्टपणे संकेत दिले की शिवसेनेने प्रियंका चतुर्वेदी यांच्या रूपाने राज्यसभेत अत्यंत प्रभावी काम केलेलं आहे, त्यामुळे त्यांना पुन्हा संधी मिळणं आवश्यक आहे. आदित्य ठाकरे यांनी थेट शिवसेनेचा दावा ठोकल्यामुळे राऊतांच्यावर पवार कार्डला ब्रेक लागलेला आहे. तरी देखील राऊत ज्या पद्धतीने पवारांसाठी आग्रही राहिले त्यावरून असा तर्क लावला जातोय की राऊतांना येणाऱ्या काळात शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची आणि काँग्रेसची मोठी मदत हवी आहे. या सर्व धडपडीमागे 2028चं गणित दडलेलं आहे बरं का मंडळी. 2028 मध्ये संजय राऊतांची स्वतःची राज्यसभा टर्म संपणार आहे. तेव्हाची राजकीय परिस्थिती काय असेल हे आत्ता सांगणं जरी कठीण असलं तरी मात्र जर आज त्यांनी शरद पवारांनाही हक्काची जागा मिळवून दिली आणि विधान परिषदेची एखादी जागा काँग्रेसच्या पदरात पाडली तर 2028 मध्ये जेव्हा राऊत स्वतः निवडणुकीला सामोरे जातील तेव्हा राष्ट्रवादी शरद पवार गट आणि काँग्रेस त्यांना उपकृत म्हणून पाठिंबा देऊ शकतात. हा एक प्रकारचा दीर्घकालीन राजकीय गुंतवणूक किंवा बार्टर डीलचा प्रयत्न असल्याचं राजकीय विश्लेषक मानतात. राऊतांना माहिती आहे की भविष्यात शिवसेनेचं विधानसभेतील संख्याबळ कमी अधिक झाल्यास त्यांना निवडून येण्यासाठी मित्रपक्षांच्या अतिरिक्त मतांची नितांत गरज भासणार आहे. दुसरीकडे काँग्रेसनेही या जागेवर आपला हक्क सोडलेला नाही. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी अत्यंत चतुराईने एक नवीन प्रस्ताव समोर ठेवला. त्यांनी सुचवलं की ज्याप्रमाणे पूर्वी उद्धव ठाकरे यांना विधान परिषदेवर संधी देण्यात आली होती त्याचप्रमाणे आताही त्यांनी विधान परिषदेवर जावं आणि राज्यसभेची जागा काँग्रेससाठी सोडावी. काँग्रेसच्या या भूमिकेमुळे महाविकास आघाडीत पेच अधिक वाढलेला आहे.
काँग्रेसकडे आमदारांचं संख्याबळ जास्त असल्यानं ही जागा आमचीच आहे असा त्यांचा दावा आहे. मात्र राऊत यांनी मधला मार्ग म्हणून पवारांचे नाव पुढे करून काँग्रेस आणि ठाकरेंच्या शिवसेनेला एकाच वेळी चेक देण्याचा प्रयत्न केला होता. परंतु जेव्हा आदित्य ठाकरेंनी जाहीरपणे पक्षाची बाजू मांडली तेव्हा मात्र संजय राऊतांना बचावात्मक पवित्रा घ्यावा लागला. त्यांनी तातडीने यू-टर्न घेत स्पष्ट केलं की माझी आणि आदित्य ठाकरेंची भूमिका वेगळी नाही. पक्षातील अंतर्गत मतभेद चाव्हाट्यावर येऊ नयेत म्हणून त्यांनी निवडून जाणारा खासदार हा महाविकास आघाडीचाच असेल असं सांगून वेळ मारून दिली. आजच्या घडीला आदित्य ठाकरे किंवा उद्धव ठाकरे यांच्या शब्दाबाहेर जाणं राऊतांना परवडणार नाही, कारण पक्षातील त्यांचं स्थान टिकवून ठेवणंही तितकंच महत्त्वाचं आहे. त्यामुळे त्यांचा 2028चा प्लॅन सध्या तरी वेटिंगवर गेल्याचं दिसलंय, तरी पडद्यामागून हालचाली मात्र थांबलेल्या नाहीत. थोडक्यात सांगायचं झालं तर राज्यसभेची ही एक जागा महाविकास आघाडीतील अंतर्गत विश्वासाची परीक्षा घेणारी ठरती आहे. संजय राऊतांची शरद पवारांसाठीची ही धडपड ही केवळ पवारांप्रती आदर नसून भविष्यातील आपली खासदारकी शाबूत ठेवण्यासाठी केलेली एक राजकीय खेळी आहे. आगामी विधानसभा निवडणुकांचे निकाल आणि त्यानंतर बदलणारी समीकरणं 2028ची वाट सुलभ करतील की नाही हे अद्याप अनिश्चित असलं तरी राऊतांनी आत्तापासूनच आपली गोळाबेरीज सुरू केल्याचं स्पष्ट दिसून येते. महायुतीला रोखण्याऐवजी सध्या आघाडीतच कोणाचा खासदार यावरून सुरू झालेला हा कलगीतुरा आगामी काळात अधिक टोकदार होण्याची शक्यता नाकारता येत नाही. बाकी मंडळी, तुम्हाला या संदर्भात काय वाटतं ते कॉमेंट करून नक्कीच कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी पुढचा विचार चॅनलला सबस्क्राईब करा. जय महाराष्ट्र.